सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। एकदा एक भिक्खू अतिसाधारण आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता। आनंदबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले। आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले। ते त्यांच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होत आहे? तो भिक्खू म्हणाला, मी अतिसाधारण आजारी आहे। बुद्ध म्हणाले, तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? तो भिक्खू म्हणाला, कोणी नाही। मग तथागत बुद्ध म्हणाले, तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत का? असे का? तो भिक्खू म्हणाला, तथागता, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही, म्हणून कोणी माझी पर्वा करीत नाही। मग तथागताने आनंदला म्हणाले, आनंद, जा पाणी घेऊन ये, मी या भिक्खूला स्वच्छ करतो। आनंद म्हणाला, हो महाशय। आनंदने पाणी आणले। त्यांनी पाणी आणल्यावर तथागताने पाणी ओतले व आनंदने त्या भिक्खूंचा देह स्वच्छ केला। नंतर तथागताने त्यांचे डोके व आनंदने पाय धरून त्याला उचलून बिछाणावर ठेवले। नंतर तथागताने त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय? भिक्खू वर्ग म्हणाले, होय। मग तथागत म्हणाले, तो कशामुळे आजारी आहे? भिक्खू वर्ग म्हणाले, त्या भिक्खूला अतिच आजार झाला आहे। बुद्ध म्हणाले, त्याची कोणी सेवा करीत नाही आहे का? भिक्खू वर्ग म्हणाले, नाही, तो भिक्खू कोणाच्या उपयोगी पडत नाही, म्हणून भिक्खू त्यांची सेवा करत नाहीत। मग बुद्ध म्हणाले, भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत। तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी। त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्यांची काळजी घ्यावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी। तर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी। जर कोणी रुग्णांची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जाईल। मित्रांनो, हा बुद्धाची शिकवण आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।